श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी मी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे। तर आज आहे संकष्टी चतुर्थी। तर प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करतो। हा दिवस प्रत्येक गणेश भक्तांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, विद्येचा देवता। आपल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण गणपती बाप्पाला फार महत्त्वाचे स्थान दिले आहे। म्हणजे प्रथम पूज्य अशा गणपतीची आपण पहिली पूजा कोणत्याही शुभ कार्यामध्ये आधी करतो। गणपती बाप्पाची जो मनोभावाने आराधना करतो, सेवा करतो, त्याच्या आयुष्यात कधीच कोणते विघ्न येत नाही। त्याचबरोबर गणपती बाप्पा हे बुद्धीचे सुद्धा दैवत आहे। आता माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत बुद्धी ही सर्वांनाच हवी असते। त्यामुळे प्रत्येक जण गणपती बाप्पाची मनोभावाने आराधना हे करतच असतो। प्रत्येक जण महिन्याची ही चतुर्थी पाळतात, व्रत सुद्धा करतात, त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे। परंतु जे लोक हे नाही करत किंवा नाही पाळत, त्यांनी थोडी सेवा जरी केली ना तरी हे खूप चांगलं आहे त्यांच्यासाठी। कारण अशा शुभ दिनी त्या देवांची सेवा केलेली फार चांगली असते। त्यामुळे त्या देवाचे पूजा केल्याने जे फळ आहे ते लवकर प्राप्त होते। म्हणून प्रत्येकाने अगदी व्रत नाही केले तरी चालेल, परंतु थोडीफार तरी सेवा त्या शुभदिनी त्या देवांची करावी असं मला वाटतं। आता गणपती बाप्पाची सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं? तर गणपती बाप्पाची सेवा म्हणजे गणपती बाप्पाला ज्या गोष्टी आवडतात, सर्वात जास्त अशा प्रिय गोष्टी आहेत, त्या आपण गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत। जसे की दुर्वाची जुडी, मोदक, बुंदीचे लाडू हे सुद्धा आवडतात बाप्पाला। तर अशा काही गोष्टी आहेत, बाप्पाचे जे आवडीचे वस्तू आहेत त्या आपण बाप्पाला अर्पण करायच्या। आपली जी मनातली इच्छा आहे ती बाप्पासमोर बोलायची आहे। त्याचबरोबर आपल्या घरात गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष हे 11 वेळा बोलायचं आहे। त्याचबरोबर गणपती स्तोत्रसुद्धा बोलायचं आहे। बरं, 11 वेळा करायला नाही जमलं तर 1 वेळा तरी करा। 11 वेळा सांगितलं तर तुम्ही ही सेवा करणारच नाही, पण कमीत कमी 1 वेळा तरी गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष या मंत्राचं उच्चारण करून त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आता हे अभिषेक केलेलं पाणी तुम्ही तुमच्या मुलांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे। याच्याने काय होईल? गणपती बाप्पाची त्यांच्यावर सुद्धा कृपादृष्टी राहील। गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे, त्यामुळे आपल्या लहान मुलांना त्याचा जास्त फायदा होईल। गणपती बाप्पाची त्यांच्यावर जर कृपादृष्टी राहिली तर त्यांची अभ्यासात सुद्धा प्रगती होणार आहे। आणि हे दर महिन्याच्या संकष्टीला तुम्हाला करायचं आहे। आता गणपती बाप्पाचे सर्वात आवडीचे असे म्हणजे दुर्वाची जुडी। आता 21 दुर्वांची जुडी ही तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात द्यायची आहे। आणि त्यांना गणपती स्तोत्र माहिती आहे ना? प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्ता वाच स्मरे नित्यम आयु कामात सिद्धे, हे जे गणपती स्तोत्र आहे हे मी बोलले हे संस्कृतमध्ये आहे, तुम्ही मराठीत सुद्धा बोलू शकता। हे तुम्ही गणपती स्तोत्र तुमच्या मुलांकडून बोलून घ्यायचं आहे आणि ती 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे। आता तुम्ही बोलाल मुलांना येत नाही, मुलांना येत नसलं तरी तुम्ही त्यांना घेऊन बसायचं आहे आणि त्यांच्याकडनं बोलून घ्यायचं आहे। ही सेवा तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्यायची आहे। ही 21 दुर्वांची जुडी अर्पण केल्यानंतर बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती बाप्पासमोर बोलायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पाची तुम्हाला आरती करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवसाची सेवा गणपती बाप्पाची करायची आहे। बरं,
कोणाला ही सेवासुद्धा करायला जमणार नाही किंवा ते म्हणतील की आम्हाला टाईमच नाही आहे, आम्हाला नाहीच जमणार हे सर्व करायला बसायला. ठीक आहे, नाही जमत तर तुम्ही ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असं काम करताना जरी दिवसभरात हे तुम्ही बोललात तरी खूप आहे. गणपती बाप्पाची तुमच्यावरती कृपादृष्टी नक्की राहील. या दिवशी गणपती बाप्पाची ही सेवा करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इतकं बोलून मी आजचा व्हिडिओ इथेच संपवत आहे. श्री स्वामी समर्थ.